मसाला पाव कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। आपण 3 मीडियम साईजचे बारीक कांदे असे एकदम छोटे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ, हळद, जिरं, मोहरी, लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला आणि गोडा मसाला। ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। आपण ह्यामध्ये मोहरी टाकू अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे, आणि हे व्यवस्थित फुलले की आपण मसाले ह्यामध्ये ॲड करणार आहोत। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता आपण कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। तो मऊ असा शिजला पाहिजे, पूर्ण त्याला ब्राऊन कलर नाही येऊ द्यायचा आहे। थोडंसं आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यामुळे काय होतं की कांदा पटकन शिजतो आणि जास्त वेळ तेल जात नाही, त्याला तेल जास्त लागत नाही। तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा त्याला कलर यायला लागलेला आहे नॉर्मली। त्याला आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। त्यामध्येच आता आपण टोमॅटो ॲड करू की ते पण त्यामध्येच गाळ होऊन जाते। तुम्ही बघू शकता आपला कांदा बऱ्यापैकी आता असा ब्राऊन होत आलेला आहे। टोमॅटो आपण त्यातच शिजवून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। आपण अर्धा चमचा हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, मी 1 चमचा घेतलेला आहे, धनिया पावडर, जिरा पावडर, थोडासा गोडा मसाला आणि पावभाजी मसाला आपण टाकणार आहोत। तर ह्यात खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हे आपण एकजीव करणार आहोत। आता आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे, सारण तयार झालेले आहे आपलं। असे आपण पावाचे एकाचे 2 असे करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला पूर्ण व्यवस्थित भाजी लावून घेऊया आतून। तुम्ही ह्याला आतून जर तुम्हाला सॉस आवडत असेल तर तुम्ही सॉस आतून लावू शकता, किंवा सॉस तुम्ही खायलाही घेऊ शकता। मी सॉस खाण्यासाठी घेणार आहे, आतून नाही लावणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भाजी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। त्यानंतर टोमॅटोच्या 2 ते 3 फोडी आणि थोडीशी कोथिंबीर, असं करून आपण फोल्ड करणार आहोत। आता अशाच प्रकारे आपण दुसरा पाव करून घेऊया आपला। आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोच्या 2 ते 3 फोडी आणि थोडीशी कोथिंबीर। आपण तव्यावर अमूल बटर टाकून घेणार आहोत। तुम्ही त्याऐवजी तेल, तूप कशाचाही वापर करू शकता, किंवा तुम्ही असं पावाला लावून सुद्धा ते त्यामध्ये ठेवू शकता। वरतून पण थोडं टाकून घ्यायचं आहे, त्याने टेस्ट वेगळीच येणार आहे। हे पाव असे आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। एकदम व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही जर फ्राय केले तर ते खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात। गॅस बारीकच ठेवायचा आहे, गॅस फास्ट नाही करायचा आहे आपण आता ह्यासाठी। तर अशा प्रकारे आपण हे पाव आपले व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत दोन्ही बाजूने। आता आपण ते काढून घेऊया। अशा प्रकारे आपला आता हा मसाला पाव तयार झालेला आहे। मी वरतून थोडासा जे आपण पावाचा मसाला केलेला होता जो आतमध्ये भरलेला आहे तोच मी थोडा लावून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो लावू शकता, किंवा नाही लावला तरी तो ऑप्शनल आहे। त्यामध्ये वरती थोडासा आपण लिंबू पिळायचा आहे, थोडासा बारीक चिरलेला परत कांदा त्यामध्ये टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आणि खूप सारी बारीक नायलॉनची पिवळी शेव। अरे आपला मसाला पाव खाण्यासाठी तयार आहे। टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा ह्याला टोमॅटो केचपची सुद्धा गरज नाहीये, तुम्ही हा नुसता सुद्धा खाऊ शकता। मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी सकाळी घाईच्या कामामध्ये जर तुमच्याकडे कुठलीच भाजी अवेलेबल नसेल, तुम्ही हे पाव घरी रात्रीचे सुद्धा आणून ठेवू शकता बेकरीतून, किंवा तुम्ही जर ब्रेड आणला तर ब्रेड सुद्धा होऊ शकतो, ब्रेडचं सुद्धा हा पाव होऊ शकतो मसाला पाव। आणि जर भाजी कुठलीच घरात अवेलेबल नसेल त्यावेळेस तुम्हाला पटदिशी कांदा टोमॅटो कापून तुम्ही असा मसाला करू शकता आणि हा मसाला पाव मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता।